लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे। तर अद्यापही राज्यातल्या 80 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाहीये। त्या महिलांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी यासाठी मुदतवाढही दिली आहे। त्यामुळे फेब्रुवारीपासून ई-केवायसी केलेल्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल। ज्यांनी ई-केवायसी केली नसेल अशा महिलांचा हप्ता बंद होणार अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आज लाडक्या बहिणींच्या खात्यात 11 वाजल्यापासून पुढे मेसेज येणार आहे। 3,000 रुपये जमा होणार आहेत। आता जे सगळ्यात मोठी बातमी, काल रात्री झालेल्या अधिवेशनामध्ये मोठी घोषणा केलेली आहे। काल रात्री एक उशिरा बैठक झाली हिवाळी अधिवेशनानंतर। लाडक्या बहिणींच्या खात्यात आज शनिवार, बघा आज शनिवार असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात 100% पैसे येणार। सरकारने कालच एक मोठी घोषणा केली आहे। उशिरा झालेल्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींना 1,500 नाही 3,000 रुपयांचा मेसेज येणार आहे। खटाखट आज पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, बँक खात्यामध्ये पडणार आहेत। बँकेमध्ये यादी आलेली आहे। तुमची जे नाव आहे ते सगळे जमा झालेले आहेत। बँकेमध्ये चेक जमा झालेला आहे। तुम्हाला माहितीच आहे 265 कोटी रुपयांचा निधी हा बँकेत जमा झालेला आहे। त्याच्या संदर्भातला जो JR आहे तो 8 डिसेंबरला झाला होता। आज आहे 13 डिसेंबर, तुम्हाला माहिती आहे आज आहे शनिवार आणि लाडक्या बहिणी अतिशय आनंदी झालेल्या आहेत। कारण शेवटी अखेर लाडक्या बहिणींचा जे काही प्रश्न होता तो आता त्याची जी काही उत्तर आहेत ते आलेले आहेत। भरपूर लाडक्या बहिणी वाट पाहत होत्या। भरपूर लाडक्या बहिणी मला प्रश्न विचारले होते कमेंट्समध्ये, दादा आमचा पैसे कधी आले, आम्हाला पैसे कधी येणार, आमच्या जिल्ह्यात कधी वाटप होणार, ह्या सगळ्यांची उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि एक जबरदस्त शेवटी एक तुम्हाला अपडेट देतोय, ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे। खूप जबरदस्त अपडेट घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि संपूर्ण पाहायचा आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा, व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, कारण खूप महत्त्वाची अपडेट आहे। पटापटा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा। बघा भरपूर लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत, परंतु त्यांना कुठेही माहिती मिळत नाही आहे। परंतु आपल्या चॅनलवरती सगळ्यात प्रथम माहिती आलेली आहे। आज लाडक्या बहिणींना तिथं 3,000 रुपयांचा मेसेज येणार आहे। 11 वाजल्यापासून पुढे वाटपाला सुरुवात होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे। कोणत्या बँकेत येणार, कोणत्या जिल्ह्यात येणार, सगळ्यांची यादी आपण पाहणार आहोत। तुमचं नाव कुठं पाहायचं हे सुद्धा मी तुम्हाला इन डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना ई-केवायसी बद्दल एक मोठी अपडेट आलेली आहे ती सुद्धा, कारण आता ई-केवायसीचा ऑप्शन आता वेबसाईटवरती आलेला आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आता जी चिंता होती की आम्हाला आमचे पती नाही आहेत किंवा आमचे वडील नाही आहेत, हयात नाही आहेत किंवा डिवोर्स झालेला आहे, तर त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन आलेला आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींची अशी एक प्रश्न होता की माझी ई-केवायसी चुकली आहे किंवा मला असं वाटत नाही की माझी ई-केवायसी बरोबर नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा पुन्हा ई-केवायसी तुम्ही करू शकताय। आता जी सगळ्यात मोठी बातमी आहे, तुम्ही लक्षात घ्या, तुमचं जे काही टेन्शन होतं ते आता सगळं गेलेलं आहे। कारण आदित्य तटकरे मॅडमने स्वतः सांगितलेलं आहे की ई-केवायसी तुम्ही आता पुन्हा करू शकताय। ज्या लाडक्या बहिणींचं असं वाटत होतं की आपल्याला माझी ई-केवायसी चुकली आहे, तर त्यांनी पुन्हा एकदा ई-केवायसी करायची आहे। आणि ज्यांनी असं वाटतं की आपली ई-केवायसी बरोबर झालेली आहे त्यांनी नाही केली तरी चालेल। आणि ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील नव्हते किंवा डिवोर्स झाला होता त्यांना आता एक ऑप्शन आलेला आहे। तिथं तुम्हाला फक्त आधार नंबर टाकला की तुम्हाला OTP येतो, त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येतो पती आहेत की नाही त्यावेळेस क्लिक करायचं आहे। आणि जर नसतील तर तुम्हाला तिथे त्यांचा दाखला टाकायचा आहे, मृत्यू दाखला किंवा वडिलांचा पतीचं जे असेल ते तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे। कागदपत्राचा ऑप्शन तिथे आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणींना टेन्शन होतं की ऑप्शन कधी येतो आणि अखेर तो ऑप्शन तिथं आता आलेला आहे ई-केवायसी बद्दल। असे अजून बरंच बघा, मी एक पुस्तक काढलेलं आहे ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज योजना असेल, जिथं 1 लाख रुपयापर्यंत त्यांना स्वतःचा व्यवसाय करू शकतात। जसं माझी लाडकी बहीण योजना ज्याच्यात 1500 मिळतात। दुसरी आहे PM विश्वकर्मा योजना ज्याच्यामध्ये शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये मिळतात। परत आहे लेख लाडकी योजना ज्याच्यामध्ये 1 लाख रुपये मिळतात। परत पुढचं आयुष्यमान भारत योजना ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंतचा दवाखाना फ्री मिळतो। माझी कन्या भाग्यश्री ह्याच्यामध्ये वेगवेगळे पैसे आहेत। बालसंगोपन योजना आहे ज्याच्यामध्ये 2,500 रुपये मिळतात। तर अशा प्रकारचे 50हून अधिक योजनांचं पुस्तक मी तयार केलेलं आहे। आणि हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळणार आहे, तर आपल्या चॅनलवर मिळणार आहे। त्यामुळं काय करायचं मी तुम्हाला सांगतोय, आपल्या चॅनलवरती यायचं आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर, लक्षात ठेवा हा लोगो लक्षात ठेवायचा आहे। आणि हेच आपलं चॅनल आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर, याच्यावर यायचं आहे। तिथं सबस्क्राईबच्या शेजारी जॉईन बटन आहे, त्या जॉईन बटनवर क्लिक करायचं आहे। खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला बघा इथं सरकारी योजना पुस्तक म्हणून दिसत आहे सरकारी योजनाच्या खाली जॉईन बटन आहे, त्या जॉईन बटनवरती क्लिक करा। त्या जॉईन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लिंक भेटेल। 200 रुपयामध्ये तुम्हाला असंख्य, मी जवळपास 100 योजनांचे पुस्तकं तिथं टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये भरपूर योजनांचा लाभ तुम्हाला मिळत आहे। ज्यांना कोणाला व्यवसाय सुरू करायचा आहे, कोणाला पिठाची गिरणी, कोणाला शिलाई मशीन योजना, कोणाला घरकुल पाहिजे, कोणाला शौचालय पाहिजे, कोणाला दुसऱ्या योजनांची माहिती, तुम्हाला बघा थोडक्याच योजनांची माहिती आहे। परंतु आपल्या घरात जे वृद्ध आजी आजोबा आहेत, आपले आई आहे आपली मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना भरपूर योजना आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचलेच नाही आहेत।
तर ह्या सगळ्यांचं मी पुस्तक तयार केलेलं आहे, ते तुम्ही तिथं जाऊन चॅनल जॉईन करून हे घेऊ शकता. आणि जे जॉईन करतील त्यांनाच हे पुस्तक मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे पटापटा चॅनल आधी सबस्क्राईब करून जॉईन करा. फक्त जॉईन करा नका, सबस्क्राईब करून जॉईन करा. आणि ज्या लाडक्या बहिणींना पाहिजे असेल त्यांनी पटापटा जॉईन करा. आणि इतर लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा, पटापटा व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आपल्याला. बघा आता मी तुम्हाला सांगतोय सगळ्यात महत्त्वाची अपडेट. आता झालं असं कारण उशीर का झाला तुम्हाला सांगतो. 8 तारखेला JR आला, तर 9 तारखेपासूनच वाटपाला सुरुवात होणार होती. परंतु हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळं सरकारकडे तेवढा टाईम नव्हता. त्यांनी बँकेत चेक जमा केला होता, परंतु यादी मात्र अजूनही बँकेत जमा झाली नव्हती. त्यामुळं वितरण हे अडलेलं होतं. यादी अजूनही झाली नव्हती, परंतु काल रात्री उशिरा यादी जी आहे ती बँकेत जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना आज शनिवार 13 डिसेंबर आजपासून 100% पैसे येणार याची खात्री आहे. कारण बँकेत जेव्हा यादी जमा होते त्यावेळेसच वाटपाला सुरुवात होते. कारण बँकेकडे जर नावच नसेल तर ते कोणाला बँक ट्रान्सफर करणार हा एक प्रश्न आहे. जरी बँकेत चेक जमा झाला असेल तरी पैसे कसे येणार हा एक मोठा प्रश्न होता. त्यामुळं JR येऊन 5 दिवस झाले तरी वितरण सुरू झालं नव्हतं. कारण त्यांच्यापर्यंत पात्रची यादी पोचलीच नव्हती. कारण KYCमुळे काही लाडक्या बहिणी किंवा अधिवेशनामुळे सगळं हे गोंधळ उडाला होता, तुम्हाला माहिती आहे. परंतु आता पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींची यादी ही सरकारने बँकेकडे पाठवलेली आहे. त्यामुळं तुम्ही तुमचं नाव कुठं बघायचं मी तुम्हाला सांगतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची ग्रामपंचायत असेल किंवा तुमची अंगणवाडी असेल तिथं जाऊन तुम्ही तुमचं नाव हे चेक करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला घरी बसून जर करायचं असेल तर लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती KYCचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर OTP आला तर तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये आहात ह्याचे तुम्हाला लक्ष घ्यायचं आहे. जर तुम्हाला OTP नाही आला तर तुम्ही अपात्र यादीमध्ये आहात असं लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला OTP नाही आला तर तुम्ही अपात्र यादीमध्ये असणार. त्यामुळं तुम्हाला लगेच पुनर्अर्ज पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे, विनंती अर्ज करायचा आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही विनंती अर्ज केला नाही तर तुमचं नाव कायमचं यादीतून बाहेर पडेल आणि तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता 3,000 रुपये मिळणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. त्यामुळं पटकन हे काम करायचं आहे, अजिबात तिथं थांबायचं नाही आहे. कारण एकदा जर तुम्ही यादीतून बाहेर पडले तर परत यादीत येणं खूप अवघड असतं. त्यामुळे पटापटा कामं करायला सुरुवात करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. जेवढे लाडक्या बहिणी आहेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, फेसबुक ग्रुपला शेअर करा. पटापटा शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट्समध्ये सांगायचं मला तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही KYC केली आहे का, KYCमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहेत का, नंतर तुमचे हप्ते किती जमा झालेले आहेत सगळं मला सांगायचं आहे. कारण त्यांच्या प्रश्नाचे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण हे त्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेऊन देतो आहे, करून सांगतो तुम्हाला की काय प्रश्न आहेत, त्याचे उत्तरं काय करावं लागेल तुम्हाला जेणेकरून तुमचं सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील. त्यामुळे पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तुम्हाला नेमकं काय प्रॉब्लेम येत आहेत, तुम्हाला पैसे लास्ट हप्ता कधी मिळाला होता, तुमचं KYC झालं आहे का, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे. आणि आपण सरकारकडे सतत मागणी करत आहोत की लवकरात लवकर हप्ता जमा करावा. आणि अखेर आजपासून आपल्या लाडक्या बहिणींना हप्ता इथं 100% जमा होण्याची खात्री आपल्याला आता इथं दिसत आहे. त्यामुळं पटापटा हे काम करा. KYC केलं नसेल तर KYC करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. आणि तुमचा जिल्हा, तुमची बँक कोणती आहे ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.